नमस्कार. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भारतीय इतिहास संकलन समितीचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आणि गेली 40 वर्षांहून अधिक काळ मठ, मंदिर आणि स्थापत्य मूर्त्या यासाठी समर्पित भावनेने आणि प्रचंड व्यासंगाने कार्यरत असलेले आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी PhD पासून MPhil पासून विविध संशोधन करत आहेत, केलेली आहेत, असे रानिंगाजी आपल्याबरोबर आहेत. सर, शंकराची आणि शंकर उपासनेची आणि करवीर पीठाची काय नेमकी परंपरा का काय संदर्भ आहेत? करवीर महात्म्य ग्रंथामध्ये असं म्हटलं की करवीरे जलम शंभू पाषाणस्तु जनार्दना सिकता मुनिया सर्वे तरवा सर्वत्र देवता. म्हणजे करवीर नगरीमध्ये इतकी शिवक्षेत्र आहेत, शिवाचे इतके मंदिरं आहेत की पाण्याच्या प्रत्येक थेंबात शिव आहे असं करवीर महात्म्यामध्ये वर्णन आहे. ह्याचा अर्थ करवीर नगरीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शिवलिंगाची उपासना प्राचीन काळापासून होत होते हे आपल्याला दिसून येतं. अगदी याचं उदाहरण बघायचं असलं तर करवीर नगरीची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या तीरावरती सर्वेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे. त्या सर्वेश्वर महादेवाच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं सांगितलं की ब्रह्मदेवाने एक यज्ञ केला आणि त्यावेळेला संपूर्ण करवीर क्षेत्रातल्या किंवा संपूर्ण भारतभूमीमधल्या सर्व ऋषीमुनी या क्षेत्री त्या यज्ञासाठी आले होते, सर्व देवदेवता आले होते. आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला की या करवीर नगरीमध्ये इतकी शिवालये आहेत, इतकी शिवलिंग आहेत की त्यांचं दर्शन करायला जर आम्ही गेलो तर यज्ञाच्यासाठी आम्हाला वेळ पुरणार नाही. आणि मग या संपूर्ण करवीर नगरीतल्या सर्व शिवलिंगाचं एकत्रित दर्शन होईल असं एखादं स्थान आम्हाला सुचवा. आणि मग ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की इथं सर्वेश्वराचं जे मंदिर आहे या सर्वेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन आपण जर दर्शन घेतलं तर कोल्हापुरातल्या यच्च्या यावत शिवलिंगाचं दर्शन घेतल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होईल. अशा तऱ्हेनं किती प्राचीन परंपरा आपल्या करवीर नगरीला शिव उपासनेची आहे आपल्याला पाहायला मिळतं. शिवाची अनेक मंदिरं करवीरात आहेत, वेगवेगळी मंदिरं आहेत. रावणेश्वर महादेव आहे, कैलासगड स्वारी आहे. एक मंदिराचं तुम्ही थोडक्यात सांगितलं की रावणेश्वर महादेव मंदिर आहे ते खासबागचं तळं होतं आणि शाहू मैदान आता जे आहे तिथं फुटबॉल सामने होतात, तर ते काढून तिकडं मंदिर गेलं असं ते काय नेमका संदर्भ आहे? करवीर नगरी ही ज्याप्रमाणे शिवालयांची नगरी म्हणून ओळखली जाते त्याप्रमाणे जलाशयांची नगरी म्हणून पण ओळखली जाते. रावणेश्वर नावाचा एक तलाव या कोल्हापुरामध्ये होता आणि या रावणेश्वर तलावाच्या काठावरती रामेश्वर महादेवाचं शिवलिंग होतं. रामेश्वर आहे, लक्ष्मणेश्वर आहे, त्यानंतर त्रिजटेश्वर आहे, गंगा आहे त्या ठिकाणी, गौरी आहे, असे अनेक शिल्प त्या ठिकाणी आहेत. तर हा जलाशय मुजवला आणि त्या ठिकाणी स्टेडियमची किंवा क्रीडा मैदानाची उभारणी करण्यात आली. आणि मग त्या तलावाच्या काठी असलेल्या प्राचीन मंदिराला पुन्हा नूतनीकरण करून अतिशय सुंदर असं स्वरूप दिलेलं आहे. पण रावणेश्वर किंवा रावणेश्वराच्या तलावाच्या तीरावर असलेलं रामेश्वराचं आणि लक्ष्मणेश्वराचं शिवलिंग हे या करवीर नगरीचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं. त्याचबरोबर जवळ तिथं कैलासगड स्वारी मंदिर आहे जे लोकसहभागातून उभारलं गेलं झालं आणि तिथं कलायुगी जी कांबळेची शिवरायांची मान्यताप्राप्त अशी रेखाटलेली शिवरायांची प्रतिमाही तिथं आहे. तसंच महाभारतातलं आणि जिजाऊचं चित्रही त्यामध्ये तिथं आहे, शिवराजाभाऊचं चित्र तिथं आहे. तर त्या मंदिराविषयी काय नेमकी म्हणजे कैलासगडची स्वारी याच्यातच बराच त्या मंदिराचा अर्थ सामावलेला आहे. कलानगरी करवीर क्षेत्रातल्या कला विश्वाचं त्या ठिकाणी एक समृद्ध असं दालन आपल्याला पाहायला मिळतं. प्रचंड आकाराची पितळीची समई त्या ठिकाणी घडवलेली आहे. आपल्याशी संवाद साधतात इतकं जिवंत असलेलं शिवरायांचं चित्र करवीरच्या चित्रकारांनी रेखाटलेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आणखीन एक या ठिकाणचं या शिवालयाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायाचे उत्सव एकत्रितपणे अत्यंत गुण्यागोविंदानं पार पाडले जातात. करवीर नगरीमध्ये अनेक शिवालयांना वेगळी महत्त्वाची स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळं शिवलिंग सांगायचं म्हटलं तर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये विद्यापीठ हायस्कूलकडून जाताना त्या ठिकाणी स्वप्नेश्वर महादेव नावाचं एक शिवलिंग आहे. स्वप्नेश्वर महादेव हा एकेकाळी लहान मुलांना स्वप्न पडायची, ती दचकून उठायची, अशा तऱ्हेच्यासाठी आता वैद्यकीय उपचार केले जातात. पण ज्यावेळेला अशा प्रकारचे वैद्यकीय उपचार उपलब्ध नव्हते त्यावेळेला केवळ त्या स्वप्नेश्वर महादेवाला एक कापुराची वडी त्या ठिकाणी अर्पण केली, नारळ अर्पण केला की ती स्वप्न पडायची, थांबायची, अशी करवीरकरांची श्रद्धा होती. ते स्वप्नेश्वर महादेवाचं मंदिर आजसुद्धा या ठिकाणी विराजमान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर करवीर क्षेत्रामध्ये महालक्ष्मीच्या संदर्भातली 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्याचबरोबर करवीर नगरीचं ग्रामदैवत असलेलं कपिलेश्वर हे कोल्हापुरातलं सर्वात आद्य शिवलिंग.
कपिलेश्वर म्हणजे कपिल मुनींनी स्थापन केलेलं शिवाचं लिंग. या कपिलेश्वराचं स्थान हे कपिलेश्वर नावाच्याच एका तलावाच्या काठावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या काठावरती कपिल मुनींनी स्थापित केलेलं शिवलिंग, त्याचबरोबर कपिल मुनींचे पिता कर्दम ऋषी यांचं शिवलिंग आणि त्याचबरोबर कपिल मुनींची माता देवहूती हिचंही शिवलिंग आपल्याला येथे तीरावरच पाहायला मिळतं. कपिलेश्वर म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेचा असलेला एक जलाशय आणि त्या जलाशयाच्या तीरावरती किमान 25 ते 30 शिवलिंग किंवा शिवालय होती, ज्यांचं अस्तित्व आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच नव्हे तर महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेलं मनकर्णिका नावाचं तीर्थकुंड, काशीकुंड नावाचं तीर्थकुंड, या दोन्ही कुंडाचा काशी विश्वेश्वर नावाचा महादेव आणि मनकर्णिकेश्वर नावाचा महादेव ही दोन्ही महादेवाची पिंड म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिराच्या तत्कालीन महालक्ष्मी मंदिर ज्या काळात निर्माण झाले त्या काळामध्ये स्थापित झालेली अशी महत्त्वाची शिवलिंग. त्याचबरोबर अनेक शिवलिंगाची किंवा अनेक शिवाची क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात. आकाशम तारकम लिंगम या नावानं म्हणजे आकाशात एक तारकेश्वर नावाचं शिवलिंग आहे, पाताळामध्ये हट्टकेश्वर नावाचं एक शिवलिंग आहे आणि भूमीवर महाकालेश्वर नावाचं शिवलिंग आहे. अशा तऱ्हेनं त्रिखंडात असलेली 3 शिवलिंग ही सुद्धा आपल्याला करवीरात पाहायला मिळतात. आकाशातलं तारकेश्वर महादेवाचं शिवलिंग म्हणजे पंचगंगा नदीच्या तीरावर ज्या ठिकाणी राजघराण्याची स्मशानभूमी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यावाला असलेलं शिवलिंगाचं जे स्थान आहे ते म्हणजे तारकेश्वर महादेव. महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये असलेलं महाकाळाचं एक शिवलिंगाचं स्थान आहे ते म्हणजे पृथ्वीवर असलेलं शिवलिंगाचं स्थान. आणि त्याचबरोबर विशाल तीर्थ म्हणजे चंबुकळीच्या टेकडीजवळ असलेलं विशाल तीर्थ या ठिकाणी असलेलं हट्टकेश्वर महादेव, या हट्टकेश्वर महादेवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे दर 12 वर्षांनी गंगा या हट्टकेश्वर महादेवाच्या दर्शनाला येते आणि त्या ठिकाणी फार मोठा उत्सव असतो. इतकी महत्त्वाची शिवक्षेत्र आपल्याला या करवीर नगरीमध्ये अत्यंत प्राचीन काळापासून पाहायला मिळतात. खोल खंडोबाचं आहे की त्याला पाणी महालक्ष्मीच्या पंचगंगा नदीला जेवढं आहे तसं वाढतं, ते खोल खंडोबाचा काय काय संदर्भ आहे? करवीर नगरी ही या पंचगंगेच्या तीरावरती इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये निर्माण झाली. त्यानंतर विविध भूगर्भीय हालचालीमुळं किंवा भूकंपासारख्या घटनांच्यामुळं एकावर एक असे वेगवेगळे वसाहतीचे थर निर्माण झाले. पण जो पहिला थर होता ज्या ठिकाणी आपल्याला इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातले अवशेष उत्खननामध्ये मिळाले, त्या थरावर ज्या वेळेला जमीन होती त्यावेळेला भूमीवर असलेलं एक शिवलिंग ते जमिनीचे थर वर वाढत गेले आणि एकावर एक अशी ब्रह्मपुरी टेकडीची उंची जशी निर्माण होत गेली त्या पद्धतीनं हे शिवलिंग जमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या शिवलिंगाच्या भोवती म्हणजे पंचगंगेच्या नदीच्या पाण्याची पातळी आणि या खोल खंडोबाच्या मंदिराच्या शिवलिंगावरती असणारे पाण्याची पातळी हिचं संतुलन आपल्याला नैसर्गिकरित्या साधलेलं पाहायला मिळतं. म्हणून खोल खंडोबा हे सुद्धा या करवीर नगरीतलं एक प्राचीन शिवालय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबर वैशिष्ट्य रंकाळा म्हटलं की संध्यामठ असतं आणि तिथं जे आहे म्हणजे तिथं वेगळ्या प्रकारचं आहे की नंदी मंदिरात आहे आणि महादेवाची पिंड बाहेर आहे. तर त्याचे काय संदर्भ त्यांनी म्हटलं जातं की 2-2 इंचानं तो बरोबर पुढे जातो आणि मग भरलं की पाणी रंकाळात गेलं की जगबुडी होणार, अशा सगळ्या ज्या आख्यायिका किंवा जे परंपरा चालत आहेत त्याविषयी काय नेमकं? करवीर नगरीतलं एक अतिशय रहस्यमय आणि सुंदर असं उदाहरण म्हणजे हा बसवानंदी. बसवानंदी या शब्दातच त्याचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं. गाभाऱ्यामध्ये नंदीची मूर्ती आहे आणि गाभाऱ्याच्या बाहेरच्या मोकळ्या जागेमध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. दंतकथेनुसार जेव्हा हा नंदी पुढं सरकत जातो, तिळभर पुढं गहूभर मागं असं बोलीभाषेमध्ये म्हटलं जातं आणि या नंदीला जेव्हा रंकाळ्याच्या पाण्याचा स्पर्श होईल तेव्हा जगबुडी होईल म्हणजे करवीर नगरी पाण्यामध्ये बुडून जाईल असं आपल्याला त्याच्यामध्ये संकेत पाहायला मिळतो. अशा संकेताकडे अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला काहीच समजणार नाही. पण मध्यंतरी एकेकाळी मला वाटतं 2018 साली पाण्याचा महापूर जेव्हा आला होता तेव्हा रंकाळा ओसंडून वाहत होता. तर इतका मोठा पाऊस जेव्हा येईल की जेव्हा रंकाळ्याचं पाणी या नंदीला स्पर्श करेल म्हणजे नंदीनं रंकाळ्याला स्पर्श केला किंवा रंकाळ्यानं नंदीला स्पर्श केला तर इतका प्रचंड जेव्हा पाऊस होईल तेव्हा कोल्हापुरातली सगळी नागरी वसाहत ही पाण्याखाली जाईल याचं शास्त्रशुद्ध संकेत आपल्याला या दंतकथातून पाहायला मिळतो. करवीर नगरीच्या प्राचीनत्वाचे उदाहरण देणारे जे करवीर महात्म्यासारखे ग्रंथ आहेत या ग्रंथांच्याकडे दंतकथा म्हणून न पाहता त्याचं वैज्ञानिक विश्लेषण जर केलं
तर आपल्याला आपल्या पूर्वजांनी किती बुद्धिचातुर्यानं अनेक रहस्य या ग्रंथामध्ये दडवून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. अभ्यासकांना महादेवाचं अभ्यास हा आणि त्याची भक्ती ही आपल्याला सर्वोच्च आहे. चक्रेश्वरवाडी जे राधानगरी रोडला आहे जाताना लागते ते वरती, त्याचं काय नेमका महादेवाचा आणि नेमका काय संबंध आहे? चक्रेश्वरवाडी हे स्थान म्हणजे करवीर नगरीतलं अगदी महालक्ष्मी मंदिराच्याही पूर्वीच्या काळापासूनचं शिवालय असलेलं स्थान. करवीर नगरीच्या 4 सीमा क्षेत्रामध्ये 4 दिशांना 4 शिवलिंग आहेत आणि त्यातलं दक्षिण दिशेचं जे शिवलिंग आहे ते चक्रेश्वराचं. चक्रेश्वराचा संदर्भ घेतला तर आपल्याला सर्वसाधारणपणे विष्णूचं रूप डोळ्यासमोर येतं, पण चक्रेश्वराच्या ठिकाणी आहे मंदिर ते महादेवाचं. आणि त्या ठिकाणी जी उपासना केली जाते ती चक्रपूजा नावाची उपासना केली जाते. म्हणजे महादेवाची तंत्रमार्गानं जी उपासना केली जाते, म्हणजे कापालिक संप्रदाय किंवा कालामुखी संप्रदाय असे महादेवाची पूजा करणारासुद्धा तांत्रिक संप्रदाय जो आहे त्या संप्रदायाची उपासना त्या ठिकाणी होत होती. याचे अनेक पुरावे, पुरातत्वीय पुरावे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मुखलिंग म्हणजे शिवलिंगावर मुखाचा आकार कोरलेलं अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आपल्याला 7 ते 8 वेगळी शिवलिंग पाहायला मिळतात की जी इतर कुठेही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. म्हणजे शिवोपासनेचं एक प्राचीन असं क्षेत्र हे चक्रेश्वरवाडीवरती असल्याचं आपल्याला पुराव्यानिशी सिद्ध करता येतं. आणि त्याच्यात अजून एक छोटासा आपल्याला पुरावा म्हणता येतो तो म्हणजे त्या चक्रेश्वरवाडीच्या मंदिरामध्ये असलेला शिलालेख. त्या शिलालेखामध्ये 12व्या शतकामध्ये या मंदिरासाठी राजाने दानपत्र केलेल्याचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. म्हणजे 12व्या शतकात म्हणजे साधारणपणे 800 ते 900 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवालय प्रस्थापित होतं, त्याची उपासना केली जात होती. आणि इतक्या प्राचीन काळापासून या ठिकाणी या शिवाच्या मंदिराला राजाश्रयसुद्धा होता. त्या काळातल्या राजघराण्याने या शिवमंदिरासाठी किंवा या शिवमंदिराच्या व्यवस्थेसाठी दानपत्र केलेला शिलालेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक या चक्रेश्वरवाडीचं वैशिष्ट्य म्हणजे करवीर नगरीमध्ये ज्या मुख्य देवता आहेत म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, त्यानंतर रंकभैरव अशा अनेक करवीर नगरीच्या ज्या मुख्य देवता आहेत त्या सर्व देवतांच्या मूर्ती आपल्याला चक्रेश्वरवाडीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे चक्रेश्वरवाडी हे पर्यटकांच्यासाठी आणि अभ्यासकांच्यासाठी संशोधनाचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे, यात काहीच शंका नाही. सरांचा प्रचंड असा मोठा व्यासंग आहे. अगदी आपण रॅपिड फायरसारखं हा त्यांचा धावता आढावा आपण महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमी घेतलेला आहे. सर, कोल्हापुरात वेळ नसेल तर कुठलं किमान ह्या महाशिवरात्री ह्या मंदिराचं दर्शन घ्यावं किंवा काय करवीरकरांनी नेमकं काय उपासना केली पाहिजे? शिवोपासनेबद्दल असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या जवळ असलेलं जे शिवलिंग असेल, शिवाचं जे स्थान असेल त्याची पूजा करावी. पण करवीर महात्म्यासारख्या ग्रंथाचा आधार घेतला तर करवीर नगरीतल्या सर्व शिवालयाचं एकत्रित सार असलेलं जे सर्वेश्वर महादेवाचं मंदिर पंचगंगेच्या काठी आहे त्याचं दर्शन घ्यायला हरकत नाही. आणखीन एक महत्त्वाचं शिवलिंग कोल्हापुरात आहे ते म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या वरच्या मजल्यावर असलेलं मातृलिंगेश्वर. हे मातृलिंगेश्वर म्हणजे कोल्हापुरातलं शिवाचं अद्वितीय स्थान आहे. अद्वितीय असा शब्द मी एवढ्यासाठी वापरला आहे की लिंग असून हे मातृदेवतेचं लिंग म्हणून समजलं जातं. आणि म्हणून इतर शिवलिंगाला प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी धर्मशास्त्रानं बंदी घातलेली आहे, काही धर्मशास्त्रात बसत नाही ते. परंतु करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिराच्या वर असलेलं जे शिवलिंग आहे त्याला शास्त्राच्या आधारावरती पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. कारण मातृदेवतेचं लिंगरूपात असलेलं एकमेव स्थान म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातला मातृलिंगेश्वर महादेव. एक संदर्भ राहून जायला नको, सगळ्यात मोठी अशी महादेवाची पिंड आहे ती वाघाची तालीम तिथं आहे, तर त्याचा काय नेमका संदर्भ एवढी मोठी? उत्तरेश्वर महादेव म्हणतात त्याला. तर कोल्हापूर ताराराणी बाईसाहेबांनी कोल्हापूरची राजधानी जेव्हा ह्या कोल्हापुरात स्थापन केली, पन्हाळ्याहून राजधानी कोल्हापुरात आणली तेव्हा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक तटबंदी उभारली. ही तटबंदी उभारण्यापूर्वी उत्तरेश्वर, ब्रह्मपुरी, रावणेश्वर, पद्माळा, कोल्हापूर अशी 6 छोटी छोटी खेडी होती. 6 स्वतंत्र वसाहती होत्या. त्या वसाहतीच्या ग्रामदेवता वेगळ्या होत्या, त्या वसाहतीचा म्हसोबा वेगळा होता, त्या वसाहतीचा गाव मारुती वेगळा होता. आणि अशा या 6 वसाहतींनी वेगळ्या वेगळ्या स्वतंत्र 6 वसाहतींनी वेढलेलं असं हे करवीर नगरी ताराबाई साहेबांच्या काळामध्ये एका तटबंदीनं कोल्हापूर शहराच्या रूपामध्ये रूपांतरित झालं. आणि मग या कोल्हापूर नगरीचा जन्म झाला. परंतु एकेकाळी असलेल्या 6 वसाहतीतला उत्तरेश्वर महादेव किंवा उत्तर दिशेला करवीर महालक्ष्मीच्या उत्तर दिशेला असलेल्या महादेवाचं स्थान म्हणून ह्या शिवालयाची ओळख आहे. आणि या शिवालयाच्याच ठिकाणी
अनेक इतर देवतांची सुद्धा मंदिरं, भैरवनाथाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात मोठी विशालकाय अशी साधारणपणे 5.5 फूट व्यासाची शिवाची पिंड या ठिकाणी विराजमान असलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात अलीकडच्या काळामध्ये आम्ही या पिंडीचं थोडं दुरुस्तीच्या कामासाठी निरीक्षण केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही पिंड वेळोवेळी याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. अगदी अलीकडं म्हणजे 2 वर्षापूर्वीच या शिवलिंगाचा पुन्हा नव्यानं जीर्णोद्धार करण्यात आला. पण कोल्हापूर नगरातली सर्वात मोठ्या आकाराचं शिवलिंग म्हणून उत्तरेश्वराची ओळख आहे. आपल्या व्यासंगातून उमाकांतजी रानिंगा यांनी आमच्याशी संवाद साधला आणि कोल्हापूरकरांना करवीर नगरीत असणारी विविध महादेवाचे मंदिरं याची संदर्भासह माहिती दिली. कॅमेरामन अक्षदा गुरवसह मी राजेंद्र मकोटे.